ज्योतिबाच्या नावानं चांग म्हणलं. आणि इथून झाली आमच्या षष्टीच्या यात्रेला सुरुवात. पहिल्यांदा तर आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून असं नारळ ओटी घेऊन दर्शनाच्या लाईन मध्ये उभा राहिलो आणि जास्त वेळ न घेता आम्हाला देवीचं दर्शन भेटलं आणि मस्तपैकी दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही परत प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आमची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आम्ही थोडं मार्केट फिरलो. आमचं दर्शन आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो ज्योतिबा. तर हे गाईज, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण पोचलोय ज्योतिबाला. ज्योतिबाला म्हणजे षष्टीची यात्रा असते, जशी चैत्राची यात्रा असते तशी षष्टीची यात्रा असते. आणि आपण आज ज्योतिबाला पोचलोय ऑलमोस्ट. मग संध्याकाळी ज्योतिबाला यावं लागतं आणि उद्या सकाळी उपवास सोडून मग आपण घरी जाऊ शकतो. अशी जुन्या म्हणजे भरपूर वर्षापासूनची परंपरा आहे. आणि आम्ही आता पिढ्यानपिढ्या असे चालवतोय. आम्ही आता आलोय षष्टीला आणि पूर्ण गाड्याला पार्किंग लावायला आजूबाजूची गाडी सुद्धा दिसत नाही, एवढं पार्किंग आहे खतरनाक. आणि आम्ही आता गाडी लावली इथं आणि तिथून आपण आता मग आपल्या पुजाऱ्यांच्या घरी जाऊन वगैरे फराळ वगैरे करून तिथं आराम करून नंतर आपण मग उद्या घरी जायला परत निघणार. तर बघूया, चला कंटिन्यू. ज्या दिवशी आपण ज्योतिबावर पोचतो त्या दिवशी असे सर्वजण आपला आपला फराळ काढून आम्ही सर्वांनी आपला फराळ एकत्र केला आणि सर्वांनी फराळ केला. आणि असं फराळ केल्यानंतर आम्हाला समजलं की दर्शन रांग सुरू झालेली आहे आणि आम्ही मग असं मार्केटमधून खाली गेल्यानंतर दर्शनाला आलो. आम्ही दर्शन बारेला लागलो. गर्दी तर भरपूर होती भाविक भक्तांची, पण त्याच्यामध्ये या भजनाने मन वेधून घेतलं. असं आपण 12 वाजता सुरुवात केली होती आणि आम्हाला असं भजन करत करत 3, 3:30, 4 तिथंच वाजले आणि आमच्या दर्शनाला सुरुवात झाली. आणि आम्हाला असं शिखर दिसलं तेव्हा कुठेतरी बरं वाटलं आणि आम्हाला वाटलं की आपण आता जवळजवळ पोचलोय. आणि पुढे अशी दर्शन रांग आमची सुरूच होती आणि आम्ही दर्शन करून बाहेर पडलो. आपलं आता दर्शन झालंय आणि आपण आता बाहेर जायला निघालोय. नंतर आपण सकाळी इकडे येणार आहे परत आणि तेव्हा आपण शोधून राहिलो. चलो बाय. आणि आमचं असं दर्शन झाल्यानंतर आम्ही यमाईकडे जायला निघालो. यमाईचंही आम्हाला चांगलं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आपण अशी रात्र गाडीमध्येच काढली आणि सकाळ सकाळी आम्ही दोघांनी चहा पिला आणि परत पालखीसाठी जायला निघालो. असं आम्ही उत्तर दरवाजाला पोचलो. पण तिथं गेल्यानंतर तिथल्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं की उत्तर दरवाजा हा फक्त बाहेर निघण्यासाठी आहे, म्हणून आम्ही चालत चालत परत दक्षिण दरवाजाकडे गेलो
दक्षिण दरवाजाकडे गेल्यानंतर आम्हाला पालखीचं दर्शन झालं. पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही दक्षिण दरवाजाजवळ थांबलो. त्याच्यानंतर आतमध्ये जायला आपल्याला दक्षिण दरवाजा रिकामा झाला आणि आम्ही असं गुलाल खोबरं उधळून आमच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. आता पालखी झाल्यानंतर प्रदक्षिणा मारणार आहे. दर्शन घेतलं तर आता बघ सरळ सरळ दर्शन रांगेमध्ये येऊन थांबावयाची विनंती आहे. तर तसंच उत्तर दरवाजातून आत येण्यासाठी कुणीही या ठिकाणी प्रदक्षिणा मारून दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आता. आणि आता आपण गुरुवारच्याकडे जो आपण काल उपवास पकडला होता गुरुवारच्या घरी सोडणार आहे. आणि तिथून मग आपण डायरेक्ट घरी जायला निघणार आहे प्रसाद वगैरे घेऊन. त्याच्यानंतर आपण उत्तर दरवाजातून शिखराचं दर्शन घेतलं आणि आपण आपल्या गुरुवांच्या घराकडे जायला निघालो. सर्वजण घरी निघालत म्हटल्यानंतर दुर्वा त्याच्यानंतर पेढे प्रसाद घेत होते आणि आम्ही पण प्रसाद वगैरे घेऊन डायरेक्ट गुरुवांच्या इथं आलो. त्याच्यानंतर आम्ही गुरुवांच्याकडे आलो आणि तिथे आम्ही षष्टीचा उपवास सोडला आणि देवाचं दर्शन घेतलं, स्वामींचंही दर्शन घेतलं आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. ज्योतिबाच्या नावानं यमाईच्या नावानं चोपडाच्या नावानं चांगलं. आपण आता प्रदक्षिणा मारून दर्शन केल्यानंतर आपण षष्टीचा उपवास सोडला. उपवास सोडून आपण आता प्रसाद वगैरे घेऊन आपण आता चाललोय घरी. आणि आपण आताही तुम्ही बघू शकता की आता किती दुःख आहे अजून पण. आणि सगळेजण आपल्या आपल्या आता घरी जायला लागलेत उपवास सोडून. आणि कृष्ण जाऊन तुम्हाला कसं वाटतंय? आपली गाडी आता इथं अडकल्या, कसं वाटतंय तुम्हाला? हा तुमच्यामुळं तुमच्यामुळं हा डायलॉग कोणामुळे प्रसिद्ध झाला
चला तर तुम्हाला दाखवतो. बरं ते तुमच्यामुळं गाडी अडकले, कसं वाटते तुम्हाला? आणि सर्वजण असे आपल्या ज्योतिबा राजाचं दर्शन घेऊन सर्वजण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आमची गाडी पोलिसांच्या मदतीने सुखरूप निघाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांगलं.